करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करुनियास चिंतन समयी सेवा पुलीच दे आलो दान मागायास थोर करुनियास तुकया बंधू म्हणे भावा मज निरवावे देवा आलो दान मागायास थोर करुनियास नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो पांडुरंगा नमो पांडुरंगा लोकाभिराम रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली धन्य धन्य नाम देवा केला उपकार जीवा उपकार जीवा केला उपकार जीवा धन्य धन्य नाम देवा केला उपकार देवा केला उपकार देवा केला उपकार देवा धन्य नाम देवा केला उपकार देवा केला उपकार देवा केला उपकार देवा धन्य धन्य नाम देवा केला उपकार देवा केला उपकार देवा केला उपकार देवा धन्य धन्य नामदेवा केला उपकार जीवा माझा निरसला भेव दाखविला पंढरीराव निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करुनियास वैराग्य शिरोमणी देहोचे सुप्रसिद्ध साधू आपलं 42 वर्षांचं आयुष्य ज्यांनी तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं वारकरी पंथाचा भक्ती मंदिराचा भागवत धर्माचा जे कळस झाले ज्यांना आपण जगद्गुरू असं म्हणतो त्या श्री तुकाराम महाराजांचे छोटे बंधू संत श्रेष्ठ कान्हया अर्थात संत कान्होबारा यांचा बहुतेकांच्या परिचयातला रोजच्या म्हणण्यातला पाठातला ज्याला आपण भजनी मालिकेची पहिली ओळ म्हणतो त्या पहिल्या ओळीतला संत तुकाराम महाराजांकडे काही मागणी व्यक्त करणारा अपेक्षा व्यक्त करणारा अभंग आजच्या या जागराच्या मागणीच्या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे। या अभंगातून तुकाराम महाराजांकडे कान्होबारा असं मागणं करतायत की महाराज माझं चांगलं करा माझं भलं करा माझं उचित करा माझ्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होऊ द्या करोनी उचित प्रेम घाली हृदयात तुकाराम महाराजांकडे मागणी करताना कान्होबाराय म्हणतायत की मी खूप आशा ठेवून तुमच्या दारी आलोय मला नाराज करू नका मला निराश करू नका आलो दान मागायास थोर करुनियास दोन मागण्या केल्यात एक तर तुमचं चिंतन घडावं आणि तुमची सेवा घडावी चिंतन समयी सेवा पुलीच देई आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांकडे कान्होबाराय मागणी करतायत की महाराज तुमच्या हाताने तुम्ही मला पांडुरंगाच्या हाती सोपवा देवाच्या पदरी मला सुपूर्त करा
तुम्ही सुपूर्त केल्यानंतर देव माझी दखल घेईल. तुकया बंधू म्हणे देवा मज निरवावे, तुकया बंधू म्हणे भावा मज निरवावे देवा. अशा गोड अर्थाचा अभंग आजच्या या जागराच्या मागणीच्या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. दर 3 वर्षाला अर्थात अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास या निमित्ताने साजरा संपन्न होणारा हा अखंड हरिनाम उत्सव याही वर्षी पांडुरंगाच्या कृपेने, रुक्मिणी मातेच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर श्री शंभू महाराज आदी साधू संतांच्या महापुरुषांच्या प्रेरणेने, पुण्याईने हा उत्सव यंदा सुद्धा अधिकामध्ये संपन्न होतो आहे. आज त्याची जागराची सेवा आहे. हा उत्सव ज्यांनी सुरू केला, ज्यांनी जपला, ज्यांनी वाढवला अशी सगळी संत मंडळी, या उत्सवाला ज्यांचे आशीर्वाद आहेत, योगीराज सद्गुरू श्री तुकाराम बाबा खेडलेकर, हे ठिकाण फार पवित्र ठिकाण आहे. या मंदिराची अर्थात संत नामदेव महाराजांच्या मूर्तीची स्थापना वैकुंठवासी पूज्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते झालेली आहे. साधू संताचे पाय लागून पवित्र पावन पुण्यवान झालेली ही वडांगळी भूमी, हे नामदेव महाराज मंदिर, त्या ठिकाणी आपण आजच्या सेवेसाठी उपस्थित आहोत. संत श्रेष्ठ श्री बाबा भागवत महाराज यांचे आशीर्वाद आहेत. हा उत्सव ज्यांनी केला, जपला, प्रतिकूल काळात सांभाळला असा हा भुसे परिवार, वैकुंठवासी सीताराम सेठ भुसे, वैकुंठवासी माझ्यावर ज्यांचा फार स्नेह होता, फार प्रेम होतं, मुकुंद महाराजांचे वडील श्री वैकुंठवासी देवीदास शेठ भुसे, आणि आता श्रीराम वस्त्र भांडाराचे मालक, आमचे मित्र, प्रत्येक आध्यात्मिक, धार्मिक, वारकरी कामामध्ये आपलं योगदान देणारे आणि वारकरी संप्रदायासाठी विशेष आस्था, प्रेम, श्रद्धा बाळगणारे श्री मुकुंद शेठ भुसे यांच्या प्रयत्नाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय, साजरा होतोय. आजची जागराची सेवा आहे. वारकरी फडकरी आजच्या सेवेला मागणीची सेवा असं म्हणत असतात. खूप गोड चाल या निमित्ताने आदरणीय हरिभक्तीपरायण श्री वैभवजी महाराज वेलजाळी यांनी सादर केली. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री घुमरे महाराज यांनी गोड चाल आपल्यासमोर सादर केली. या दोघांच्या आवाजाला ज्यांनी बोटांनी साज चढवला, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री निलेशजी महाराज पांगरीकर हे उपस्थित आहेत. आमचे उद्धव महाराज विनेकरी म्हणून उपस्थित, ही सगळी माझ्या मागे उभी असलेली टाळकरी मंडळी. आपल्या वडांगळीचं, आपल्या परिसराचं भूषण, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे एक आदर्श असे विद्यार्थी, अभ्यासू कीर्तनकार, एक अंतर्मुख साधक श्री नामदेवजी महाराज खुळे या निमित्ताने हजर आहेत. त्यांची पहिल्या दिवशी इथं आपण सेवा ऐकली. आदरणीय हरिभक्तीपरायण सगळी वडांगळीची मंडळी, मुकुंद भाऊंना या उत्सवामध्ये मोलाची साथ, बॅकग्राऊंडची सगळी कामं, साऊंडपासून ते जेवणापर्यंत, महाप्रसादापर्यंत सगळं काम आपल्या अंगावर घेऊन करणारे रमेश साथी आमचे मित्र या निमित्ताने उपस्थित आहेत. आमचे पंडित भाऊ या निमित्ताने उपस्थित आहे. आमचे खुळे नाना या निमित्ताने उपस्थित आहे. विश्वासराव पाटील या निमित्ताने उपस्थित आहे. आमचे सचिनराव पाटील देवपूरकर, आदरणीय आमचे रामभाऊ चव्हाण, की आपण सर्व माझी प्रेमी मंडळी, माझ्यावर स्नेह करणारी मंडळी उपस्थित आहात. चांगली अशी साऊंड सिस्टीम, आपण माता भगिनी, मला देव जशी बुद्धी देईल, नामदेवराय माझ्याकडून जशी सेवा करून घेतील, तशी सेवा 1 तासाभरामध्ये मी नामदेवरायांच्या चरणी समर्पित करेन. विठाला विठाला चार प्रकारच्या मागण्या वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयामध्ये आढळतात. पहिली मागणी लहानाने महानाकडे केली, दुसरी मागणी महानाने लहानाकडे केली, तिसरी मागणी लहानाने लहानाकडे केली, आणि चौथी मागणी महानाने महानाकडे केली. वाङ्मयामध्ये या 4 प्रकारच्या मागण्या आढळतात. पहिली लहानाने महानाकडे केली, दुसरी महानाने लहानाकडे केली, तिसरी लहानाने लहानाकडे केली, आणि चौथी महानाने महानाकडे केली. पहिली लहानाने महानाकडे मागावं, जो अपूर्ण आहे, ज्याला गरज आहे, त्याने महानाकडं, समर्थाकडं, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागावं,
आणि महानाचा सुद्धा धर्म आहे, त्याने लहानाला रिकाम पाठवू नये, है ना. आपल्या दारी कुणी आलं, आपल्या घरी कुणी आलं म्हणजे त्याला नाराज करू नये, त्याला निराश करू नये. तुकाराम महाराज म्हणतात की जसा मागणाऱ्याला धर्म आहे तसा देणाऱ्यालाही धर्म आहेच ना. दात्यानी मागत्यासी धर्मनीती तरी बोलिली ऐसी, यथानुशक्ती ठाकील तैसी बाधी दोघासी बिनमुखता. मागणाऱ्याला धर्म असा आहे की मागणाऱ्याने गरज आहे तेव्हाच मागावं आणि गरजेपुरतच मागावं. गरज सरली तर मग थोडं मागणं कमी करावं. काय मग दे दे म्हणू नये, आहे की नाही. लोक दरवाजे लावून घेतात. मग मागणाऱ्याने गरज असेल तेव्हाच मागावं आणि गरज असेल तितकंच मागावं. गरज सरली की मागू नये. हा मागणाऱ्याचा धर्म आहे. तसा देणाऱ्याचाही धर्म आहे. देणाऱ्याने जर आपली पात्रता असेल, योग्यता असेल तर नक्की द्यावं आणि आपल्या पात्रतेप्रमाणे द्यावं. दोन धर्म देणाऱ्याला आहे, आपल्या पात्रतेप्रमाणे त्यानेही द्यावं. सगळे शोधले, तिला काही सापडलं नाही. बाहेर आली, तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिला वाटलं काय द्यावं काय द्यावं. अंगणात आवळ्याचं झाड होतं, 2 पिकलेले आवळे पडले होते. तिने ते उचलले, आचार्यांच्या झुळीत वाढले आणि सांगितलं, आचार्य माझ्याकडे तुम्हाला द्यायला दुसरं काही नाही, माफ करा. तिच्या डोळ्यातलं पाणी आचार्यांना जाणवलं. तुम्ही तेव्हा सज्जन आहात जेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी जाणवतं, आणि तुम्ही तेव्हा दुर्जन आहात जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या संवेदना कळत नाही. आपण चांगले आहोत का वाईट आहोत याची एक टेस्ट आहे. आपणच घ्यायची, कोणाला सांगायची नाही. आपण वैयक्तिक खाजगी घ्यायची. कशी आहे? फार सोपी आहे. दुसऱ्याचं दुःख पाहून जर आपल्याला दुःख झालं तर आपण समजायचं की आपण चांगले आहोत गड्या. काही प्रशस्ती पत्रकाची गरज नाही, काही सर्टिफिकेटची गरज नाही. काय म्हणतात ते ट्रॉफ्या, काय ते फळ्या, त्या अशा काय गरज नाही त्यांची, आहे की नाही. कसल्या पुरस्काराची गरज नाही. आपण सज्जन आहोत यासाठी. काय कोणी प्रशस्ती पत्रक देण्याची गरज नाही. सोपी टेस्ट आहे. तुकाराम महाराजांनी सांगितली, दुःखवे अनेकाच्या दुःखे. दुसऱ्याच्या दुःखाने तुम्ही दुःखी झाले की तुम्ही चांगले आहात. फार वाईट वाटलं आचार्यांना, शंकराचार्यांना. आश्रमात आले, ते 2 आवळे उचलले, चौरंगावर ठेवले. महालक्ष्मीचा 8 श्लोकांनी स्तुती केली महालक्ष्मीची. महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिने विचारलं, शंकर का स्तुती करतो? महालक्ष्मी अष्टक म्हणतात त्याला. आपण महालक्ष्मीचं पूजन करतो. लक्ष्मी पूजन कधी? लक्ष्मी पूजन दिवाळीला. त्या दिवशी ते 8 श्लोक म्हणायला पाहिजे. महालक्ष्मी अष्टक. त्या 8 श्लोकांनी महालक्ष्मीची स्तुती केली आचार्यांनी. महालक्ष्मी प्रगट झाली. तिने विचारलं होतं, शंकर का बोलावलं? तर म्हटले, आई गरीब कर एखाद्याला, पण इतकं पण गरीब करू नको की दरवाजात कुणी आलं तर त्याला द्यायला काही राहू नये. इतकं तरी गरीब नको करू आई. वाईट वाटलं तिला सुद्धा. तिने आपल्या शिष्याकडे पाहिलं, शंकराचार्यांकडे पाहिलं, त्या आवळ्यांकडे पाहिलं. महालक्ष्मीची नजर होती ती. ते आवळे सोन्याचे झाले, सोन्याचे. आचार्यांनी ते उचलले आणि दुसऱ्या दिवशी त्याच म्हातारीला दिले. तिने विचारलं का दिले? तर आचार्यांनी सांगितलं, आई धर्म आहे. तुला जे शक्य झालं ते तू दिलं, मला जे शक्य झालं ते मी देणार. हा धर्म आहे महाराज. ज्याला जे शक्य आहे त्याने ते द्यावं. मोठ्या माणसाने मोठंच द्यावं. मोठ्या माणसाने मोठंच द्यावं. मोठं काही काम निघालं, दवाखाना असेल, गोशाळा असेल, तलाव असेल, तळ असेल, पानपोई असेल, शाळा असेल, सप्ताह असेल, मंदिर असेल, मोठं काम असेल तर मोठ्याने मोठंच द्यावं. काय काय माणसं फार राहतात खूप मोठी, पण अशी मोठी कामं निघाली की ते म्हणतात आमचाही खारीचा वाटा राहू द्या. म्हटलं तू सिंहाचा वाटा घ्यायला पाहिजे. एवढा मोठा माणूस तू कुठं खारीचा वाटा घे? काय मिटिंग आहे सप्ताहाची, लोक येतात आपले, पण 101 राहू द्या. म्हटलं 101 देणार, 101 आहे, तू जर जास्त घेतले पाहिजे, आहे की नाही. आपल्या व्यक्तित्वाला शोभेल, आपल्या संपत्तीला देणाऱ्याला सुद्धा धर्म आहे महाराज. आपल्याला वाटतं मागणाऱ्याला धर्म आहे, तसं नाही. देणाऱ्याला सुद्धा धर्म आहे. लहानाने मागावं, धर्मात राहून मागावं आणि महानाने धर्मात राहून द्यावं. छोटासा ध्रुव. श्रीमद भागवतातली कथा. इथं भागवताचार्य राहुल महाराज डोंबरे उपस्थित आहेत. श्रीमद भागवतातली कथा आहे. काय झालं की छोटासा ध्रुव, 7 वर्षांचा ध्रुव. 2 आया होत्या त्याला. मोठ्या आईचं नाव सुनीती, छोट्या आईचं नाव सुरुची. त्या राजाला 2 पत्न्या होत्या. मोठीचं नाव सुनीती, छोटीचं नाव सुरुची. मोठी त्याला आवडत नव्हती, छोटी त्याला मोठी नावडती होती. छोटी असंच का असतं कळायला मार्ग नाही गड्या. काय गणित काय माहिती. स्वाभाविक आहे मोठी आवडत नसते, कारण ती सुनीती असते.
तत्वज्ञानाच्या भाषेत नीती कुठं आवडते माणसाला? नीती आवडते का? धर्म आवडतो का? नियमात राहणारी माणसं, नियम सांगणारी माणसं आवडतात का? अजिबात आवडत नाहीत. माणसाला बेफाम वागणारी सांगणारी माणसं आवडतात. ही पोरं ट्रिपला निघाल्यानंतर माळकरी पोराला ट्रिपला नेत नाही. पा ती म्हणजे लय बोर आयटम ते माझ्या करू देणार नाही, ते माझ्या करणार नाही, आपल्याला करू देणार नाही. आहे की? कोणाला आवडतं का महाराज? धर्मात सांगणारा, धर्मात राहणारा माणूस कुठं आवडत? नाही आवडत. स्वाभाविक आहे, ती सुनीती तिला आवडत नव्हती. तिला गावाच्या बाहेर छोटस घर बांधून दिलं सुनीतीला. तिला मुलगा झाला ध्रुव. जी जवळ होती, आवडती होती, तिच्या मुलाचं नाव होतं उत्तम. गावाच्या बाहेर राहणाऱ्या सुनीतीने ध्रुवाला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं आणि हात फिरवला. सांगितलं, ध्रुवा आठवणीत ठेव बाळा, मी अडाणी, मला फार कळत नाही, पण माझे काही शब्द, माझे काही वाक्य लक्षात ठेव. बाळा पोरा, कधीच गावात जाऊ नको. गेला कधी तर महालाच्या आसपास जाऊ नको. गेलाच कधी तर महालात जाऊ नको. गेलाच कधी तर बापाच्या मांडीवर बसू नकोस. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, पोरं आले, ध्रुवा चल खेळायला. ध्रुव त्या दिवशी गावात गेला. नशीब महालाच्या जवळ जाऊ नको आई म्हटली होती. पोरांनी ग्राउंड निवडलं महालाच्या जवळच. ध्रुवाची बॅटिंग आली, कोणीतरी बॉल फेकला, ध्रुवाने लांब असा सिक्सर मारला. बॉल राजाच्या महालात गेला. पोरं घाबरले नाही. ध्रुवा, अरे तुझे वडील आहेत, तुझा बाप आहे, राजा असला म्हणून काय झालं, जा बॉल घेऊन ये जा. ध्रुवाने खिडकीतून उडी मारली, आतमध्ये गेला, बॉलला हात लावणार तेवढ्यात बाप, वडील, राजा संध्याकाळी निवांत वेळ लहान पत्नीच्या मुलाला मांडीवर घेऊन बसले होते. ध्रुवाला पाहिलं, सांगितलं, ध्रुवा ही मांडी रिकामी, ये बैस. ध्रुव गेला, लाडाने त्या मांडीवर बसला. पण छोट्या आईला, लहान आईला सण नाही झालं, सावत्र आईला सण नाही झालं. ती आली आणि तिने सांगितलं, ध्रुवा उतर. म्हटले, नाही उतरणार, हे माझे सुद्धा वडील. ध्रुवा उतर. नाही उतरणार, माझे सुद्धा वडील. तिने धरलं हाताला, नापटूनच दिलं महाराज. मोठ्या आशेनं ध्रुवाने वडिलांकडे पाहिलं, पण तिच्या धाकापोटी त्यांच्या तोंडून एक शब्द फुटला नाही. राजा आहे पण तिच्या धाकापोटी. मी विचार केला, एवढी धाकात राहणारी माणसं तेव्हापासून आहे, तसं काय आपण वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. असं काय असं राजा आहे पण काही नाही हो. एक शब्द तिच्या धाकापोटी तोंडून फुटला नाही. दुखावलेला ध्रुव, हर्ट झालेला ध्रुव पळत गेला. जननीच्या, जिने जन्म दिला त्या जन्मदातीच्या कुशीत शिरला. खूप रडत होता, रडण्याचा आवेग ओसरला. आई कुरळ्या केसात हात फिरवत होती. ध्रुवा काय झालं, ध्रुवा काय झालं, ध्रुवा काय भांडण झालं का? ध्रुवा कोणाशी भांडला रे बाबा? खूप वेळाने त्याचा रडण्याचा आवेग ओसरल्यावर त्याने सांगितलं, आई मला माझ्या बापाच्या मांडीवर बसायचं. एवढंच पोरग हो, मला बापाच्या मांडीवर बसायचं आहे, मला माझ्या बाबाच्या मांडीवर बसायचं आहे. आईने सांगितलं, ध्रुवा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला मी काही देव नाही. त्याने तेवढं वाक्य ध्यानात ठेवलं की सगळ्या इच्छा पूर्ण करायला मी काही देव नाही. याचा अर्थ ही इच्छा फक्त देव पूर्ण करू शकतो. आपण देवाला मिळवूयात. ते पोरग ऋषिकेशला गेलं. ऋषिकेशला गंगा नावाची नदी वाहते. तिथून 8 किलोमीटरवर मधुबन नावाचं ठिकाण आहे, फार छान आहे, आजही जाऊन या, खूप सुंदर आहे मधुबन. त्या मधुबन नावाच्या ठिकाणी ध्रुव गेला आणि परमात्म्याची आराधना केली. देव प्रसन्न झाले त्याच्या तपस्येला. ध्रुवाने देवाला पाहिलं, त्या अवताराला पाहिलं आणि स्तुती केली. आपण म्हणतो की देवाचे खूप अवतार झाले. आपला मंत्र सुद्धा आहे, आपल्या वारकरी संप्रदायाचा मंत्र, राम कृष्ण हरी. मग मला थोडी मदत करा. राम अयोध्येतले, बरोबर, कृष्ण मथुरेतले, वृंदावनातले, गोकुळातले, हरी, हरीचं गाव सांगा बरं. मधुबनातले हरी आणि पंढरपुरातले हरी, 2 अवतारांना हरी अवतार म्हटले. ध्रुवाला जो भेटायला आला, भागवताने त्याला हरी अवतार म्हटलं. ध्रुवाने स्तुती केली. योंत प्रवेश मम वाच्यमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधामना अन्याच हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. देवा मी छोटासा आहे पण खोटं बोलणार नाही देवा. मला माझ्या बापाच्या मांडीवर बसायचे देवा. कमीत कमी अशा जागी बसायचं देवा मला की जिथून कोणी उठ म्हणणार नाही. कबीर महाराजांचं एक अभंग. कबीर महाराज म्हटले की बसताना काळजी घ्या, कोणी उठ म्हणता कामा नये, अशा जागी बसा. आणि बोलताना काळजी घ्या, कोणी झूठ म्हणता कामा नये, असं बोला. ऐसी वाणी बोलिए कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठिए कोई न बोले उठ. अशा जागी बसावं की जिथून कोणी उठ म्हणता कामा नये. अशा
अशा शब्दांनी बोलावं की हे कोणी खोटं आहे असं म्हणता कामा नये. ध्रुवाला देवाने उत्तरेकडचं एक आढळपत देऊन टाकलंय का ताऱ्याचं स्वरूप दिलंय पहा. सगळे तारे उगवतात मावळतात पण एक तारा उगवत नाही मावळतही नाही. उलट त्या ताऱ्याभोवती सगळे तारे फिरतात. त्या ताऱ्याचं नाव ध्रुव. तो जागा बदलत नाही म्हणून तर त्याला म्हणतात अचल परमनंट. ध्रुव शब्दाचाच अर्थ आहे आढळ, परमनंट, अचल, कायमचा, पक्का, स्थिर. त्याच्या भोवती सगळे तारे फिरतात म्हणून त्याला ध्रुव असं म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणाला आपण काय म्हणतो वारकरी? का म्हणतो माहिती का? कारण ते दुसरं चरण आहे ना त्याची जागा फिक्स आहे 2 नंबर. ते सगळे चरण फिरून 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 पण त्याच्यावरच येतात म्हणून त्याला म्हणतात ध्रुवपद. छोट्याशा ध्रुवाने मागितलं, 7 वर्ष वयाच्या ध्रुवाने मागितलं आणि अमर अजर असा परमात्म्याने दिलं. अडळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर शिराचा सागर अडळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर शिराचा सागर लहानाने मागितलं महानाने दिलं. मागणीचा पहिला प्रकार. दुसरा प्रकार महानाने मागितलं लहानाकडे मागितलं. असं प्रत्येक वेळी होत नाही पण कधीतरी असं होतं की महानाला लहानाच्या दाराकडे जावं लागतं. ज्यांचा अभंग मी सेवेसाठी निवडला आहे कान्होबारायांचा, हे खूप महान आहेत पण एका अभंगातून लोकांकडे जगाकडे काही मागतात पा. अभंगाचं शेवटचं चरण आहे कान्होबारायांच्या एका अभंगाचं शेवटचं चरण आहे. विनवी तो सकळा जना कर जोडून थोराला दान तुलेची द्या मज दीना मने तू कया बंधू राम मनागा मने तू कया बंधू राम मनागा. दान तुलेची द्या मज दीना. दान मागणारे कान्होबार आहेत खूप मोठे आहेत आणि आपल्याकडे मागतात. आपण काय एवढे मोठे आहे का? आपण फार छोटे आहेत पण छोट्याकडे मोठी माणसं कधीतरी प्रसंग पडतो मागावं लागतं महाराज. रोजचा दिवस का सारखा राहतो का? छत्रपतींच्या जीवनातला प्रसंग आहे. छत्रपती दक्षिण दिग्विजयाला निघाले. छत्रपतींच्या सेनेमध्ये हत्ती आतापर्यंत खरेदी करण्याची पद्धत नव्हती. सह्याद्रीमध्ये हत्तींची गरज पडली नव्हती. वेगवान चपळ जनावर घोडा छत्रपतींच्या आवडचं जनावर युद्धासाठी पण आता दक्षिण मात्र काही सपाट तंजावर पर्यंत जायचं होतं. हत्तीच्या खरेदीसाठी निधीची राज्याच्या बजेटमध्ये तरतूद नव्हती आणि हा बजेट तिकडं वापरा ही छत्रपतींची नीती नव्हती. आता काय करायचं? आल्यावर मंत्रिमंडळाची परवानगी घेऊ नंतर निधी पाहू. पण आता सध्या काय करायचं? पुण्यामध्ये छत्रपती नारायण देशमुख नावाचे एका सावकाराकडे कर्ज मागायला गेले असा उल्लेख. त्याला खूप आनंद झाला त्या सावकाराला. वा राजे माझ्या दारी आले, राजे माझ्या दारी आले. त्याने विचारलं राजे किती होन पाहिजे? त्या काळची सोन्याची मुद्रा. राजांनी सांगितलं इतके इतके पाहिजे. ठीक आहे. त्याने विचारलं होते राजे गहाण काय आणलं? अनामत डिपॉझिट आहे की नाही, गहाण ठेवायला का आणलं? राजांनी काय आणलं नव्हतं. खाली वाकले गवताची काडी उचलली. त्याला सांगितलं की छत्रपतींच्या हातची गवताची काडी, गहाण ठेव, आल्यावर देतो तुला. त्याने ती ठेवून घेतली, कर्ज दिलं त्याने. छत्रपती 18 महिने 1.5 वर्ष दक्षिण दिग्विजय करून आले. तंजावरपर्यंत जिंकून आले राजे. आल्यावर त्याचं कर्ज येतानाच पुण्यामार्गे चाले. त्याचं ते मुद्दल दिलं, व्याज दिलं, हिशोब करून सगळं. आणि छत्रपतींनी त्या सावकाराला सांगितलं होतं की माझी गवताची काडी कुठे? तो गोंधळला. त्याने ती सांभाळून ठेवली नव्हती. त्याने फक्त राजांची परीक्षा पाहिली होती. त्याने सांगितलं राजे जाऊ द्या ना, गवताची काडी असू द्या ना, जाऊ द्या ना. पण राजांनी सांगितलं होतं नाही, माझ्या स्वराज्यातली गवताची काडी सुद्धा सावकाराकडे गहाण राहता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या स्वराज्यातली गवताची काडी सुद्धा सावकाराकडे गहाण राहता कामा. पण काय का असेल एवढ्या मोठ्या महान राजाला जावं लागलं एखाद्या सावकाराच्या कर्ज मागायला, आहे की नाही घरी. म्हणजे महान पण लहानाकडे मागतो. एवढे मोठे नाथ महाराज आहेत महाराज. एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज. श्रीमंत, शांत, ब्रह्मज्ञानी, वेदांताचा प्रचूर अभ्यास एकनाथ महाराज. पण ते सुद्धा हात जोडतात आणि जगाकडे काही मागतात. ते म्हणतात की हात जोडतो गड्या नामस्मरण करा.
आई उन्हात खेळणाऱ्या लेकराला म्हणते की पदर पसरते घरात ये, तसं साधू आपल्याला म्हणतात की हात जोडतो पण नामस्मरण कर. कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गुरु विषय गावा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गुरु विषय गावा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार श्रवा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार श्रवा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख याचणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख याचणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कोणाच्या अंगात आला तू वासुदेव होईल अख्खा कीर्तन. बस झालं एवढं, 2 चरण खूप झाले. फार छान अभंग आहे. त्याचं शेवटचं चरण आहे, हेची माझी विनवणी जोडो निकर दोन्ही शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी हो. मोठी माणसं लहानाकडे मागतात महाराज, मागावं लागलं, इतिहास आहे. 2 प्रकार. पहिला प्रकार लहानाने महानाकडे मागणं. दुसरा प्रकार आजचा दिवस मागणीचा आहे, जागराचा, काल्याच्या आधीचा दिवस, म्हणजे सेवा जी आपण देवाकडे केली त्याच्या बदल्यात काहीतरी मागायचं, मागणीचं चिंतन करायचं. म्हणून पहिला प्रकार लहानाने महानाकडे मागायचं, दुसरा महानाने लहानाकडे मागितले, तिसरा प्रकार लहानाने लहानाकडे मागितले. म्हणजे मागणाराही समजा साधारणच आणि देणाराही गाय छाप दे, चुना दे, हे म्हणजे लहानाने उद्या देतो, उद्या माझी संपली आता, उद्या दे, गाडी दे, पेट्रोल दे, चावी आलोच, आहे का नाही, 500 रुपये दे, हे म्हणजे लहानाने लहानाकडे मागणं. आणि शेवट आजचा अभंग ज्या प्रकारात बसतो तो प्रकार म्हणजे महानाने महानाकडे मागणं. कोण मागतंय त्यांचा परिचय देतो. संत कान्होबा. कोण आहेत संत कान्होबा? संत कान्होबा आहेत तुकाराम महाराजांचे छोटे बंधू. तुकाराम महाराजांना 2 भाऊ होते. मोठ्या भावाचं नाव होतं सावजी, मधले तुकाराम महाराज, आणि शेवटचे छोटे संत कान्होबा आहे. संत कान्होबा काय केलं त्यांनी अभंग केले. कसे केले? जसे तुकाराम महाराजांचे आहेत ना त्याच तोडीचे अभंग केले. म्हणून ते लक्षात सुद्धा येत नाही की हा तुकाराम महाराजांचा आहे आणि हा कान्होबा रायांचा आहे. आणि कमाल अशी आहे की वारकरी संप्रदायामध्ये कोणाचा अभंग हे ओळखण्याची एक रीत आहे. तुका म्हटलं की अभंग कोणाचा असतो? एका जनार्दनी म्हटलं की अभंग एकनाथ महाराजांचा असतो, आहे की नाही. म्हणे नामयाची जनी म्हटलं की जनाबाईंचा अभंग असतो, जनाबाई महाराजांचा अभंग असतो, है ना. नावा म्हणणे म्हटलं की संत नामदेवरायांचा तो अभंग असतो. अभंग ओळखता येत नाही तो कान्होबा रायांचा, कारण त्यांनी स्वतःचं नाव नाही घातलं आणि त्यांच्या अभंगाचा वेगळा गाथा नाही. ते अभंग आहेत ते तुकाराम महाराजांच्याच गाथेमध्ये आहे, फक्त त्यांनी शब्द टाकलाय तुकया बंधू. आपल्याला असं वाटतं की तुकया बंधू म्हणजे हे तुकाराम महाराजांचेच अभंग आहेत का काय? नाही नाही. ज्या अभंगाच्या शेवटी तुकया बंधू शब्द असतो तो अभंग तुकाराम महाराजांचा नसतो, तो अभंग असतो तुकाराम महाराजांचे छोटे भाऊ संत कान्होबा रायांचा. फार महान आहेत कान्होबा राय. ज्यांच्याकडे मागितलं जातंय ते तुकाराम महाराज तो खूप मोठे आहेत. किती मोठे आहेत? तुकाराम महाराज इतके मोठे आहेत की महाराज जगाचा असा नियम आहे की वैकुंठातल्या देवाची मृत्यूलोकातल्या माणसाने पूजा करायची असते. पण झालं असं की तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला जेव्हा श्री हरी आला
तेव्हा श्री हरीची पूजा तुकाराम महाराजांनी केली नाही. तुकाराम महाराज इतके महान आहे आणि आपण इतके भाग्यवान आहे की आपण त्यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो. तुकाराम महाराज इतके महान आहेत की हरीने तुकाराम महाराजांची पूजा केली. महाराज हरीने, असं कधी झालं नव्हतं. देवाने कोणाची पूजा केली नाही, पण झालं तसं. जया पूजिले निळोबारायांचा अभंग आहे. आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तन्वानवी दिव्य रूपीच केले न त्यागितिये दिव्य लोकासी नेले. एवढे तुकाराम महाराज महान. किती तुकाराम महाराज महान आहेत. तुकाराम महाराज एवढे महान आहेत की महाराज तुका झालासे कळस. तुकाराम महाराज एवढे महान आहेत की जगामध्ये सगळ्यात मोठं काय, आकाश आहे की आकाश. तुकाराम महाराज आकाशा एवढे मोठे. तुका आकाशाये वडा, आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, अनुरे तुझा वडा, तुका आकाशाये वडा, अनुरे आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, अनुरे तुझा वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा. महानाकडे केलेली मागणी करून उचितन. महानाने केलेली मागणी. कान्होबारायांचं भजन रोज आपण करत नसेल, आठवण त्यांची रोज करत नसेल, है की. पण म्हणून काय कान्होबाराय छोटे आहेत. काही संतांची भजनावली आपण रोज म्हणत नाही पा. काही संतांची आठवण रोज कीर्तनात निघत नाही. पण मी असा विचार करतो नामदेव महाराज की ज्याची आठवण आपण काढत नाही किंवा ज्याचं नाव आपण रोज घेत नाही तो काय छोटा असतो. ज्याच्याबद्दल कमी बोललं जातं तो काही छोटा असतो का. असं नाही महाराज. सांगतो ना तुम्हाला मी. 24,000 श्लोकांचा जगातला पहिला ग्रंथ आहे रामायण, वाल्मिकी रामायण. 24,000 श्लोक आहेत. जगातले पहिले लेखक आहेत ग्रंथाचे वाल्मिकी ऋषी. रामप्रभूंचं त्यांनी त्या 24,000 श्लोकांतून वर्णन केलं. अप्रतिम ग्रंथ आहे. रामप्रभूंचं वर्णन व्हायलाच पाहिजे, झालंच. कारण स्वाभाविक आहे, राम त्या ग्रंथाचे आधारभूत आहेत, चरित्र नायक आहेत, हिरो म्हणा कळण्यासाठी, है की हिरो आहेत. त्यांचं वर्णन होणार, लीड रोल, त्यांचं वर्णन होणार. सीता मातेचं खूप वर्णन झालं, स्वाभाविक आहे. आपली आई आहे ती, जगज्जननी आहे. रामप्रभूंची ती पत्नी आहे, तिचं वर्णन होणार. लक्ष्मण महाराजांचं वर्णन झालं, भरत महाराजांचं वर्णन झालं, कौशल्याचं वर्णन झालं, दशरथ महाराजांचं वर्णन झालं. पण त्या रामायणामध्ये 24,000 श्लोकांमध्ये लक्ष्मण महाराजांची पत्नी, तिचं नाव आहे उर्मिला, तिचं वर्णन नाही महाराज. तिचं फक्त नाव एका ठिकाणी येतं लग्नाच्या वेळी, परत तिचं वर्णन येत नाही. त्या उर्मिलेचं वर्णन येत नाही. ती छोटी आहे का, अजिबात छोटी नाही. ती खूप महान आहे, खूप मोठी आहे महाराज. मी माफी मागून तुम्हाला, मला रामभाऊ असं वाटतं बरं का, पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. मला असं वाटतं की सीता माता महान आहेच. सीता मातेचा वनवास आहे खूप खडतर आहे. पण मला असं वाटतं की उर्मिला मातेचा वनवास सीता मातेपेक्षा खडतर आहे. सीता मातेपेक्षा झाला असं की रामप्रभू राजा होणार हे जेव्हा त्या उर्मिलेला कळालं, तिला खूप आनंद झाला. तिला असं वाटलं की राम राजा होणार, मी काय करू शकते मग, मी मिठाया बनवीन, मी सगळ्या लोकांना गोडधोड वाटीन. ती आतमध्ये गेली आणि ती मिठाया बनवायला लागली. ती उर्मिला मिठाया, तिने गोडधोड करायला सुरुवात केली. आणि तोपर्यंत इकडं सगळी सूत्र हल्ली. जे गादीवर बसणार होते, ते जे तख्तावर बसणार होते, ते वनवासात निघाले. तिला माहीतच नाही. आणि रामप्रभू जसे निघाले तशी माता सीता निघाली. आणि लक्ष्मण महाराजांनी तर परवानगी घेतली नाही. लक्ष्मण महाराजांनी सांगितलं, दादा हे बघ, देह निघाला म्हणजे देहाची सावली त्याच्यासोबत निघत असते. आपण असं म्हणतो का सावलीला, आपल्या सावलीला की मी जरा सिन्नरला जाऊन येतो, खूप ऊन आहे, तू घरी थांब, असं म्हणायचं नसतं. म्हटलं तरी ती ऐकत नसते. जसं आपली सावली आपल्या सोबत असते, तर दादा मी तुझी सावली आहे, तू चालला तर मी काही परवानगी विचारणार नाही, मी येणार. लक्ष्मण महाराज निघाले. तिचा स्वयंपाक झाला, तिने गोडधोड केला, अख्ख्या अयोध्येला मिठाई वाटायची. उर्मिला, तिला माहीतच नाही काय झालं. ती बाहेर आली तेव्हा तिने सासूला रडताना पाहिलं, कौशल्याला रडताना पाहिलं. आणि तिने विचारलं होतं त्या उर्मिले मातेने की काय झालं.
कौशल्या मातेने सांगितलं, तुला माहिती नाही की जो राम आज राजा होणार होता तो वनवासाला निघून गेला? तिच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू व्हायला लागले. तिला ही विचारण्याची गरज नाही पडली की माझे पती लक्ष्मण कुठे. तिला माहिती होतं की जिथं राम आहे तिथं माझा नवरा पती लक्ष्मण आहे. राम जर वनवासाला गेला तर तिला ही विचारण्याची गरज नाही पडली की लक्ष्मण कुठे. तिला माहिती होतं ते गेलेच. ती रडत होती. त्या कौशल्याने विचारलं की उर्मिले दुःख झालं ना, तुझा पती वनवासाला गेला याचं दुःख झालं ना? तिने उत्तर दिलंय. तिने सांगितलं होतं की दुःख झालं, पण याचं दुःख नाही झालं की ते वनवासाला निघून गेले. दुःख याचं झालं की वनवासाला जाताना एकदा मला त्यांनी दर्शन नाही दिलं, कारण आता 14 वर्षे त्यांची पावलं मला पाहायला मिळणार नाही. दुःख याचं आहे की एकदा दर्शन देऊन ते गेले पाहिजे. किती महान आहे महाराज. 14 वर्ष पती भावाच्या सेवेला जातोय त्याचं दुःख नाही. मला माहिती आहे ते जाणारच आहे, फक्त एकदा दर्शन ते देऊन जायला पाहिजे. पण त्या उर्मिलेचं वर्णन रामायणामध्ये नाही. याचा अर्थ ती छोटी आहे का? मला असं नामदेव महाराज असं वाटतं की शब्द खूप काही बोलतात, शब्द खूप काही बोलतात, पण जेव्हा शब्द संपतात, जेव्हा व्यक्तित्व शब्दांमध्ये बसत नाही, तेव्हा लेखक त्याच्याविषयी मौन बाळगतो. आणि शब्द जेवढं सांगतात त्यापेक्षा मौन खूप काही सांगतो. सगळं शब्दांनी सांगता येतं का? सगळं शब्दात बसतं का? मला सांगा ना. निवृत्तीनाथ महाराजांचे अभंग आपण खूप घेत नाही, ते छोटे आहेत का? सगळा महाराष्ट्र निवृत्तीनाथांचं भजन नाही करत, आपण करतो ना. अशी आत्ता आत्ता सुरुवात केली आपण, करायला पाहिजे. सगळे नाही करत, सगळे आहे की नाही? पण मग छोटे आहेत का? निवृत्तीनाथांचं भजन रोज होत नाही, छोटे आहेत का? ते किती महान आहेत महाराज, किती मोठे. वारकरी संप्रदायाची गंगा त्यांच्या पायाजवळून निघाली, त्यांचा उल्लेख रोज होत नाही म्हणून ते छोटे आहेत का? नाही नाही. उलट जे व्यक्तित्व शब्दात बसलं नाही त्याच्याबद्दल शास्त्र मौन बाळगतं. कानोबर आहे तसे, त्यांना वर्णन नाही करता आलं, लोकांना त्यांचं वर्णनच नाही करता आलं, म्हणून त्यांच्याविषयी मौन आहोत आपण. पण खूप महान आहेत कानोबार आहे सुद्धा. ते महान कानोबार आहे तुकाराम महाराजांकडे काही मागणी करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. करुणी उचित, करुणी उचित, करुणी उचित, करुणी उचित, करुणी उचित, महाराजांकडे मागणी करतायत, महाराज माझं भलं करा, करोनी उचित.
अमुक करा असं नाही सांगितलं, तमुक करा असं पण नाही सांगितलं. माझं चांगलं करा. अमुक दे असं नाही मागायचं. त्यांना असं सांगायचं की देवा, तुला जे चांगलं वाटतं ना माझ्यासाठी ते दे. उत्तरेतले एक संत आहे उडिया बाबा, त्यांचं फार छान वाक्य, आठवणीत ठेवा, हिंदीतलं वाक्य आहे. प्रभू, जो उचित है वो देना, हमारा क्या है, हम मांगते ही रहेंगे. देवा, जे चांगले ते दे. आमचं काय, मागणं आमचा स्वभाव आहे की नाही? आम्हाला सवय मागायची, आम्ही मागतच राहतो. पण जे चांगलं आहे, जो ठीक लगे वो देना प्रभू, हमारा क्या है, हम मांगते ही रहेंगे. जे चांगलं आहे ते दे. कारण महाराज, आपण आमकं दे असं साधूला सांगणं म्हणजे साधूपेक्षा आपल्याला जास्त कळणं असं समजलं नाही. मी काय म्हणतो, डॉक्टरकडे गेल्यावर आपण डॉक्टरला काय म्हणतो, डॉक्टर साहेब आमकी ट्रीटमेंट करा बरं. मग तू घरीच करायची ना, मग ट्रीटमेंट घरीच ॲडमिट व्हायचं बाजावर. असं नाही, आपण गेल्यावर डॉक्टरला असं सांगायचं की डॉक्टर साहेब तुम्ही तपासा आणि मी बरा होईल असं करा. कशाने बरा होईल मला नाही माहिती, कोणती गोळी पाहिजे, गोळीच पाहिजे का पथ्याने बरा होईल मला ठाऊक नाही. जे चांगलं आहे ते करा, काय करा ते मला माहिती नाही. तसं साधूकडं गेल्यावर मागणी करताना हे द्या असं मागणं म्हणजे साधूला, आपल्याला साधूपेक्षा जास्त कळणं अशी समजूत करून घेणं आहे. आपल्याला काय माहिती महाराज की पुढं काय चांगलं आहे, आपण जे मागतोय ते भविष्यात चांगलं आहे काय माहिती. मी वृंदावनला होतो, मी भारत सगळा फिरलो, एक 10 महिने पूर्ण भारत आमच्या गुरुजींसोबत. एक ठिकाण तेव्हा यात्रा बंद होती 2005 साली, अमरनाथ, बाबा अमरनाथ, अमरगुप्त अमरनाथ यात्रा सुरू नव्हती. तेवढी जरा राहिलं होतं की अख्खा भारत पाहिला गड्या आपण, पण ती अमरनाथ यात्रा राहिली. 2016 साली यात्रा सुरू होती. आम्ही नाव नोंदवलं ऑनलाईन पोर्टलवर आणि मिळाली परवानगी. आम्ही गेलो सगळी तयारी करून. पहलगाव नावाचं गाव आहे, तिथून पुढच्या गावापर्यंत बसने जावं लागतं. खूप धोका जास्त आहे, आतंकवादी त्यांचे ते धमक्या. 2016 साली आम्ही गेलो त्या पेहलगावला. मिलिटरीच्या ताब्यात ती यात्रा होती, आजही आहे बहुतेक. तर ते 45 तीनच गाड्या, 2 जिप्सी मिलिटरीच्या मागे पुढे हत्यारबंद ते जवान, त्यांच्या ताब्यात सगळं. 45 असे करून यात्रे करू. 3 गाड्यांमध्ये भरायचे, त्याच गाड्या 2 तासांनी यायच्या, त्याच गाड्या पुढचा लॉट न्यायची. आमचं 4च्या स्लॉटला नंबर लागला की 4 वाजता आपल्याला बसायचे. सकाळपासून खूप थंडी, कंटाळलो आम्ही त्या तंबूमध्ये बसून. 4ची वाट पाहत राहिलो. भूक लागली, तिकडं ते आलू पराठा सोडून दुसरं काही जेवण मिळत. तर मला कळालं की गावात इथं पेलगावमध्ये आपला कोणतरी ब्राह्मण आहे, महाराष्ट्रीयन, छान भाजीपोळी देतात ते, तर तुम्ही जेवून या. आम्ही पाहिलं घडला तर 2:30 वाजले. म्हटलं आपल्याला 4 वाजेपर्यंत ते येणार आपण. आम्ही गेलो, त्या बाईने स्वयंपाक केला, महाराष्ट्रीयन लोक आले, फार आनंद झाला तिला, महाराज मंडळी आले, तिने चांगला स्वयंपाक केला. उशीर झाला थोडा, तरी पण आम्ही 3:45 पर्यंत पोहोचलो. आता त्या गाड्या जरा लवकर आल्या. त्या मेजरने आमची 8 जणांची नावं पुकारली. आमचा ग्रुप गैरहजर. पुढचे 8 जण त्यांनी त्या गाड्यांमध्ये टाकून दिले. आम्ही गेलो तर त्या मेजरशी मी सांगितलं की आमची वेळ आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्ही कुठं गेले होते. तर म्हटलं 4ची वेळ तुम्ही दिली, पण तुम्ही अर्धा तास आधी असायला पाहिजे. मी त्याच्याशी डोकं लावायला सुरुवात केली तर त्यांनी सांगितलं पंडितजी, तुम्ही जर माझ्याशी जर डोकं लावायला सुरुवात केली तर मी तुमच्या नावावरच काट मारेन. म्हटलं नको गड्या. मग मी काय केलं, गाडीत गेलो, गाडीत. आणि ते जे आमच्या जागी 8 जण बसले होते का, त्यांच्याशी भांडायला लागलो आम्ही. सगळेच 8 जणच भांडायला. तुम्ही कशी काय बसले, तुमचं 6ची वेळ आहे तुमची, 4च्याच गाड्यांमध्ये तुम्ही कशी काय बसले. ते पण ते थंडीत सगळेच कंटाळलेले, त्या कापडी तंबूत बसायचं किती वेळ, ते पण उठले नाही महाराज. शेवटी नाईलाज झाला, भांडून आम्ही खाली आलो. मला त्या गाडीची पासिंग पण आठवते, UK म्हणजे उत्तराखंडची पासिंग होती. गाडीचा नंबर होता 3218, माझ्या डोक्यात आहे. उत्तराखंड पासिंगच्या 3 गाड्या आणि त्यातली 3218 ती जी गाडी होती त्याच्यात आम्हाला बसायचं होतं. नाही बसू दिलं त्या लोकांनी. आणि ते मेजर तर ऐकायला तो फार कडक माणूस. खाली उतरलो, म्हटलं जाऊ आता 6ला काय करता. खाली उतरलो महाराज. त्या गाड्या पुढे निघून गेल्या. त्याच गाड्यांवर आतंकवाद्यांचा हल्ला झाला, त्याच गाड्यांवर. आणि आमची जी गाडी होती ना ज्याच्यात, तर ती 3218 गाडी, त्या गाडीची अक्षरशः गोळ्यांनी अतिरेक्यांनी चाळणी केली. या इथं अहमदाबाद हायवेला जातो आपण, कासा नावाचं गाव आहे, चिरोटी नाका म्हणतात त्याला.
तर डहाणूला जाताना अहमदाबाद हायवे तिथलं एक पाटील परिवार आहे, 8च्या 8 जणांना गोळ्या लागल्या, लवकर उपचार झाले नाही, रक्त इतकं वाहिलं की 8च्या 8 जणांना पॅरालिसिस अटॅक गेला. सगळे वॉकरवर चालतात 2016 पासून. 8च्या 8 जण, प्रत्येक जण जखमी झाला महाराज, लवकर उपचार मिळाले नाही. कोणत्या गाडीवर? कोणत्या? 3218 नाही, मी ज्याच्यात बसणार होतो तिच्या 3218 तर ठीक आहे, ती कोणती काय असेल. आणि मी त्याच्यात बसायचा आटापिट. मी जर बसलो असतो तिच्यात तर मुकुंद भाऊ तुम्हाला दुसरा कीर्तनकार पाहावा लागला असता, तुम्हाला काहीतरी पर्याय व्यवस्था करावी लागली. महाराज, गॉड्स प्लॅन इज ऑलवेज राईट. देवाच्या योजनेपेक्षा जगात चांगली योजना नाही महाराज, कधी. उगी माणसं दुःख करत राहतात. नाही 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 नाही, ते तसं झालं नसतं ना, तुम्ही आज लय पुढं असतो. पुढं म्हणजे कुठं? तुला रॉकेटमध्ये बसायचं, जायचं कुठं होतं नेमकं? जे ना इथे ना मी हेच परफेक्ट आहे, हे देवाने उस्ताद झाकीर भाईंची एक मुलाखत आहे महाराज, सागर महाराज, यूट्यूबला आहे, इंग्लिशमध्ये आहे. पण त्याच्यात एक प्रश्न विचारलाय त्या मुलीने उस्ताद झाकीर भाईंना. तिने विचारलं होतं की उस्तादजी, तुम्ही जर तबला वादक झाले नसते तर काय झाले असते? तर त्या उस्तादजींनी उत्तर दिलं होतं, मी काहीच झालो नसतो, माझा जन्मच तबला वाजवण्यासाठी. तसं जर कोणी विचारलं की तुम्ही तुमच्या या परिस्थितीवर खुश आहात का, तर त्याला सांगायचं की देवाने जन्मच याच्यासाठी केला महाराज, माझा जन्मच याच्यासाठी केला आहे की माझं. नाही नाही, ते नसं झालं ना, लय लय पुढं असतो, लय फार म्हणजे वेगळाच काहीतरी असतं. हे छान आहे, जे आहे तेच आहे. कारण देवाने हे आपल्यासाठी नियत केलंय, म्हणून देवाकडे मागताना म्हणायचं, देवा मी तर काय मूर्खच आहे, मी काही मागन, माझ्यासाठी जे चांगलंय ते दे. संतांना पण तेच सांगायचं, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी, भार ओझे. जीवनावर कधीच नाखुश असू नये. पा जीवनावर कधीच नाखुश असू नये. जे देवाने दिलंय ना, उत्कृष्ट दिलंय. साधू जे देतील ते उत्कृष्टच देतील. तुम्ही कधी घरी जाऊन हिशोब करा. जी माणसं तक्रार करताना, गड्या मला काही मिळालं नाही, गड्या मला काही मिळालं नाही, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, घरी जाऊन एक वही घ्या, 2 पानं निवडा, एका वहीवर तुम्ही लिहा मला जे मिळालंय, आणि एका वहीवर लिहा की मी त्यासाठी जे प्रयत्न केले, काय म्हणतात स्ट्रगल, नवीन पिढी काय म्हणते स्ट्रगल. हा, आणि तुम्हाला जे मिळालंय त्याला काय म्हणतात अचीव, आहे की नाही. मला मिळालेलं आणि मी त्यासाठी केलेलं. तुम्ही मला जे मिळालंय त्याची एक यादी करा बरं घरी गेल्यावर, की मला हे देवाने दिलंय, साधूने हे दिलंय, ज्ञानोबारांनी मला हे दिलंय, याची एक यादी करा आणि मी त्यासाठी केलंय प्रयत्न, ते लिहा. तुम्हाला मी खात्रीने सांगतो, तुम्हाला जे मिळालंय ते तुम्ही जे प्रयत्न केले यापेक्षा जास्त असणार, यापेक्षा जास्त असणार. मला काय म्हणायचं, आपल्या गावून एखादी नदी जाते, देव नदी जाते, यासाठी आपण काय केलं, काय केलं मला सांगा. आपण जमीनदार घरात जन्माला आलो, 2-5 एकर आपल्या नावावर जर जमीन आहे, आपण त्यासाठी काय केलं, आपण काय केलं, आपण काय केलं, काहीच नाही. मी माझं सांगतो, तुम्ही इतक्या प्रेमाने बसलात, आता कीर्तन ऐकता, इतक्या प्रेमाने लोक कीर्तनाला बोलावतात. मी माझं इतका तर मी काय अभ्यास केलेला नाही आळंदीला, एवढा नाही केला, इतका खरंच नाही केला, खरंच नाही केलं. म्हणजे हे एवढा सत्कार आणि एवढे महाराज आले, बसा या, बसा महाराज या, एकदा या. खरंच मी सांगतो गड्या, मी इतका तर काही अभ्यास केलेला नाही. हे जे देवाने ज्ञानोबारायांनी मला दिले,
हे माझ्या प्रयत्नाच्या कैक पटीने जास्त आहे आणि त्यासाठी मी समाधानी आहे. उगी देवावर शंका घ्यायच्या काय मग माणूस निघाला होता. मला एक गोष्ट वाचण्यात आली काहीतरी चौथीला होती आम्हाला. माणूस निघाला होता, त्याने वेल पाहिला. काशी फळाचा वेल होता, डांगराचा. काशी फळ म्हणतात त्याला काशी फळ म्हणतात. आणि लोक काशीला गेल्यावर तेच खायचं सोडतात. लोक कोणत्या कंपनीची पुस्तकं वाचतात, पुस्तकच कोणत्या कंपनीची वाचतात काय माहिती, ग्रंथ कुठं वाचतात काय माहिती. अहो त्या काशीला ते सगळ्यात जास्त विकलं जातं बरं का. ते गंगेच्या पाण्याचं काशी फळ फार गोड लागतं. त्या काशीमध्ये तुम्ही जर तिथल्या माणसाकडे जेवले तर दर तिसऱ्या दिवसाला डांगरच असतं, काशी फळ. आणि आपली लोक काशीला जाऊन डांगर नाही खायचं, डांगर नाही खायचं. काय म्हटलं, सत्कार करायला पाहिजे गड्या. ते काशी फळ एकाने वेल पाहिलं, 7-8 किलोचं होतं ते, 7-8 किलोचं. ते म्हटलं काय देवाला डोकं आहे गड्या, एवढं 7-8 किलोचं डांगर कुठे एवढ्या नाजूक वेलाला देत असतात का काय. देव आहे, त्याच्या हातात सत्ता आहे, पण डोकं नाही वापरत. ते पुढं गेला, त्याने कवठाचं झाड पाहिलं, कवठ. त्या एवढ्या मोठ्या झाडाला फक्त 250 ग्रामचं पावशेरचं कवट. म्हटलं पाहिलं ना काय देवाने. अहो हे जर कवट त्या डांगराला दिलं असतं, ते 8 किलोचं डांगर जर या कवठाला दिलं असतं तर जोडा शोभला असता का नाही लग्नाच्या भाषेत. हा जोडी मॅच झाली असती की नाही, जोडा शोभला असता की नाही. त्याला भूक लागली होती, सोबत शिदोरी होती. ते जेवला, थोडी तार आली, झोप आली, झोपला. हवेची झुळूक आली, कवठाच्या झाडाखाली झोपला होता. ते कवट पिकलेलं तुटलं, त्याच्या टकलात बसलं. भावकीत कोणीतरी गेलं होतं, त्याने टक्कल केली होती. त्या टकलात ते पावशेरचं कवट, त्याला पावशेरचं टेंगुळ आलं बरोबर. जेवढं कवट होतं का तेवढंच टेंगुळ आलं. आणि मग त्याची थोडी झांज उतरली. मग त्याच्या लक्षात आलं की गड्या इथं जर डांगर असतं तर भावकीला परत सुतक झाला असतं, परत 10 दिवस परत. हमारा क्या है प्रभु, हम तो कुछ भी मांग लेंगे, जो उचित लगे वही देना. गोमटे ते करा माझे करोनी उचित. आपली मागणी दरिद्री महाराज, आपल्याला काय कळत. आपली माणूस हे पोरगा दुकानावर गेला, त्याला चॉकलेट घ्यायचे होते, 2 रुपये होते, त्याने ठेवले. 2 रुपये द्या दादा. त्या माणसाने विचारलं तुझं नाव काय, आणि पूर्ण नाव सांगितलं. दुकानदाराला कळालं हा माझ्या मित्राचा पोरगा आहे. त्याने सांगितलं 2 रुपये ठेव. बरणी खोलली, त्याचं झाकण खोललं, सांगितलं चॉकलेट घे मुठभर. त्या पोराने सांगितलं नको काका. अरे घे, माझ्या मित्राचा पोरगा आहे, दोस्ताचा पोरगा आहे, पहिल्यांदा आला दुकानावर, घे, पैसे नको देऊ, मुठभर चॉकलेट घे. 2 काय मागतो. त्याने सांगितलं नको काका तुम्हीच द्या. अरे घे, मुठ भरून घे. नको काका तुम्हीच द्या. अरे घे म्हणतो ना, माझ्या मित्राचा पोरगा आहे, नको काका तुम्हीच द्या. शेवटी दुकानदारानेच मुठभर चॉकलेट त्याला दिले. त्याने ते खिशात घातले. तो जायला लागला. म्हटलं का रे एवढा कधीचं घ्यायचे तर होते, मग एवढा कधीचं म्हणतोय घे घे घे, तर का घेतले नाही. म्हणत होतो ना तुझ्या हाताने घेतो. त्या पोराने सांगितलं काका घ्यायचे होते, पण तुम्ही म्हणत होते तुझ्या हाताने घे, माझ्या मुठीत कमी आले असते. तुमची मूठ मोठी. ज्ञानोबारायांकडे जेव्हा जाल तेव्हा आपल्या मुठीने मागू नका, आपली मूठ दरिद्री आहे. कान्होबारायांच्या मुठीने मागा, त्यांची मूठ मोठी आहे. त्यांच्या शब्दांनी मागा, मूठ मोठी आहे. त्यांच्या शब्द आपल्या जीवनाला लागू पडतात. हे द्या ते द्या नको, करोनी उचित. विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई. ऐका, हार घालण्यासाठी गणेश भाऊ कडवे, लक्ष्मण भाऊ तिडके आणि उमेश संपत खोळे आणि रामदास अण्णा खोळे यांनी समोर यायचंय. महाराजांना हार घालण्यासाठी. जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आदित्य बाळासाहेब खोळे यांनी समोर यायचंय. महाराजांना हार घालण्यासाठी या पुढे. गणेश कडवे, लक्ष्मण तिडके,
आदित्य खुळे विठोबार उमेश कुमाई संपत जय खुळे जय विठोबार कुमाई खूप आशा धरून तुमच्या दारी आलोय. नाराज करू नका, निराश करू नका. दुसरं चरण. आलो दान मागयासी, आलो दान मागयासी, आलो दान मागयासी, आलो माझ्या हृदयामध्ये प्रेम निर्माण करा, म्हणजे तुमचं नाम, तुमची वारी, देव मला आवडेल. प्रेम घाली हृदयात आणि खूप मोठी आशा धरून मी तुमच्या दारी आलो. आलो दान मागायास थोर करून आस. तसं बरं का, परमार्थात मागू नये. आमच्या गुरुजींचे वाक्य आहेत, वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले तुमच्या गावाला आलेले ते वडांगळीला. त्यांच्याकडे आम्ही ज्ञानेश्वरी शिकलो. त्यांचं एक वाक्य आठवणीत राहिलं. ते असे म्हणायचे की तसं देवाकडे काही मागू नये, परमार्थात येऊन काही मागू नये, पण जर मागायचं झालं तर मग संताकडे देवाकडेच मागावं, मग जीवापुढे पदर पसरू नये.
तसं मागू नये, पण जर मागायचं झालं तर मोठ्याच दारात जावं, है की नाही? रोज भिक्षा मागण्यापेक्षा आयुष्यात आशा कोणाकडे तरी मागावं की परत आपलं मागणं थांबेल, है की? जगाकडे मागून काय महाराज, है की नाही? जग देईल तर किती दिवस देईल आणि दिलेलं किती दिवस पुरेल, आणि जगाला काय आपल्या अडचणी ठाऊक आहे, आपण काय मागतो हे जगाला काय ठाऊक. मी त्या गोदान का कोणती ट्रेन आहे सुपरफास्ट नाशिकला थांबत नाही, तिच्यात बसलो तर मला मनमाडला संध्याकाळचं कीर्तन होतं काला करून ठाण्याहून. मी बसलो होतो, एक माणूस इथला निराळ्याचा माणूस तो पण बसला कल्याणहून. तर तो म्हणे त्या लोकांना गाडीमधल्या डब्यामधल्या लोकांना म्हणे ही नाशिक रोडला जाते ना गाडी, तर लोकांनी सांगितलं नाशिक रोडहून जाते पण थांबत नाही, तिला स्टॉप नाही, सुपरफास्ट आहे, मनमाडलाच थांबते. तर ती घाबरला, त्याला काही फारसा ट्रेनचा प्रवास माहिती नाही. तर ते आतले जी लोक होते त्यांनी सांगितलं घाबरू नका काका, थांबत नाही बरं का नाशिकला ट्रेन, पण स्लो होते, हळू होते. तुम्ही काय करायचं, पिशवी अशी मागे अडकवायची, जिकडं गाडी आहे ते सांगणार कोच त्याचे मार्गदर्शक. तर त्यांनी सांगितलं तुम्ही काय करायचं, ट्रेन जिकडं चालली की नाही तिथं आम्ही म्हटलो की उतरायचं, उडी मारायची आणि जिकडं ट्रेन निघाली का मनमाडकडे तिकडं पळत सुटायचं. आपला वेग आणि गाडीचा वेग मॅच झाला की आपण पडत नाही. तर त्याला ट्रेनिंग दिली कल्याण ते नाशिक. तर त्यांनी सांगितलं मी पळेन, शेतकरी माणूस, त्यांनी सांगितलं हे मजबूत आहे आपलं, पळायला अडचण नाही, तुम्ही फक्त मला सांगा उडी कधी मारायची. ती ट्रेन खरंच आली नाशिक रोडला आणि स्लो झाली ती. त्या लोकांनी सांगितलं उतर, ती जास्त स्लो झाली, ती उतरला सुद्धा आणि पळत सुटला. सांगितलं होतं पळायचं होतं, तो जास्त पळाला महाराज, ट्रेन जास्त स्लो झाली होती आणि ते पळत सुटला. तो पुढच्या बोगीच्या म्हणजे पुढच्या डब्याच्या दरवाजाजवळ गेला, तिथं काही लोक उभे होते, त्यांना वाटलं याला ट्रेन पकडायची, त्यांनी घेतला नवडून मनमाडलाच आला. तिथं पानेवाडी गाव आहे, तिथं काला ऐकून मग मी सोडलं त्याला पांगरीला, मनमाडलाच डायरेक्ट. लोकांना काय माहिती महाराज आपल्या समस्या काय, आपल्या अडचणी काय. अशा दारात तर कमीत कमी मागावं ज्यांना आपलं कळतं, है की नाही? आणि ते दार आहे तुकाराम महाराजांचं, आलो दान मागायास थोर करुणियास चिंतन समयी. मला दोन गोष्टी द्या, चिंतन द्या आणि तुमची सेवा द्या. चिंतन समयी सेवा आपुलीच देई. मनाचं काम आहे चिंतन करणं, देहाचं काम आहे संतांची सेवा करणं. मला देहाने सेवा द्या, मनाने चिंतन द्या. चिंतन खूप मोठी गोष्ट आहे. चिंतनाने माणसं महान झाली, चिंतनाने माणसं महान झाली. देवाची आठवण खूप मोठी गोष्ट आहे. एक उत्तरेतला संत येतो, म्हणतो देवा तुझ्यात आणि चिंतनात, म्हणजे तुझ्या आठवणीत जर काही निवडायचं झालं की एकच मिळेल, दुसरं मिळणार नाही, तर देवा मला माफ कर, पण तू मला नको, तुझी आठवण मला दे. का देवा, का असं म्हणशील तर तुझ्यापेक्षा तुझी आठवण खूप चांगली गोष्ट आहे. तुझसे तो तेरी याद अच्छी है, तुझसे तो तेरी याद अच्छी है, तू है की आता नाही, वो है की जाती नाही. देवा तू तर काही कधी भेटला नाही, पण तुझी आठवण एकदा आली, परत काही कधी गेली नाही. तू काही कधी साथ नाही दिली मला, पण तुझ्या आठवणीने माझी सोबत कधी सोडली नाही. म्हणून तू नको देवा, तू नाही मिळाला तर चालेल, तुझी आठवण मात्र नक्की पाहिजे. आंध्र प्रदेशातल्या लासा नावाच्या गावातून एक दिंडी निघाली. वारकरी मळ्यात काकड्या तोडत होता, उपरण्यामध्ये काकड्या भरल्या. दिंडीला आडवा गेला, मायबाप माझी एवढी काकड्याची सेवा घेता का. दिंडीतले खाली बसले, उपरणं अंथरलं, काकड्या ठेवल्या त्या वारकऱ्यांनी. लोक काकड्या खाऊ लागली. वारकऱ्यांनी विचारलं नाव काय तुझं, म्हटले माझं नाव सावतोबा. आडनाव म्हटले माळी. अरे वा, वारकरी दिसता तुम्ही, गळ्यात टपोरी माळ आहे, कपाळावर बुक्का आहे, कधी येणार पंढरपूरला, परवा एकादशी आहे. अरणभेंडी नावाच्या गावामधून निघालेल्या त्या दिंडीतल्या वारकऱ्यांनी सांगितल्यानंतर सावता महाराजांनी सांगितलं होतं की मी नाही येणार वारीला. त्या वारकऱ्यांनी सांगितलं अरे अरे वारी चुकणार तुमची. का चुकणार, पण काय कारण आहे. सावता महाराजांनी सांगितलं खरं सांगू मायबाप मला माफ करा, पण मी आयुष्यात कधी पंढरपूरला गेलो नाही. का माणूस आहे गडा, 30 किलोमीटर राहतो पंढरपूरहून आणि म्हणतो कधीच पंढरपूरला काकड्या नकार घेऊ याच्या. सावता महाराजांचे डोळे पाण्याने भरले. सांगितलं मायबाप मी वाईट असेल, माझी सेवा वाईट नसणार, माझी सेवा घ्या, मला नावं ठेवा, माझ्या सेवेला नका नावं ठेवू, माझ्या काकड्या आवेर करू नका, माझी सेवा घ्या. त्या वारकऱ्यांनी विचारलं अरे पण 30 किलोमीटर राहतो तू, पंढरपूरला का कधी गेला नाही. सावता महाराजांनी उत्तर दिलं सांग का मायबाप, माझ्या घरामध्ये करता धरता कुणी नाही, मी गेलो तर हा मला सुकून जाईल. आणि मी विचार असा करतो की तिथं गेल्यानंतर देव मला विचारेल की सावता
तो मळा सुकून गेला, त्याला कोण जबाबदार आहे? तर मी देवाच्या डोळ्याला डोळे भिडवू शकणार नाही. म्हणून मी देवाकडे कधीच गेलो नाही. पण खरं सांगू का, मी देवाकडे कधीच गेलो नाही, पण मी देवाकडे रोज जातो. बाबा कधीच गेले नाही का रोज जाता? एकच सांगा. सावता महाराजांनी उत्तर दिलं होतं, म्हटले दोन्ही खरे. मी देहाने कधीच गेलो नाही, पण मी मनाने रोज जातो, प्रत्येक क्षणी जातो. तुम्हाला सांगतो, जी माणसं वारीला गेली, वारी महान केली पाहिजे. मी स्वतः करतो होतो, नामदेव महाराज आम्ही सगळे चालतो, तुम्ही वारी दिंडीतली मंडळी. हा, वारी खूप महान आहे, वारी नियमाने केली पाहिजे. तरी पण मी सांगतो की जे वारकरी नित्यनेमाने वारीला गेले त्यांची नावं इतिहासाला ठाऊक नाही, पण जे कधीच पंढरपूरला गेल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात नाही, ते सावता महाराज मात्र वारकरी संप्रदायाचे थोर संत आहे. ही चिंतनाची ताकद आहे महाराज, चिंतनाची. आमुची माळियाची जात शेत लावू बागायत, आमा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाड, शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली, आमा हाती मोठ नाडा, आमा हाती मोठ नाडा. पंढरपुरामध्ये जात्यावर दळणाऱ्या संत जनाबाई महाराज काय केलं त्यांनी? तरी जात्याच्या मुखी घालिते हे मोत्याचे दाणे. संत जनाबाई महाराज काय पती नाही, प्रपंचच नव्हता, मुलबाळ नाही, काहीच नव्हतं महाराज, पण अभंग करायचे आणि देवाचं चिंतन करायचं. जात्याच्या मुखी घालिते हे मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने विठ्ठला काही नाही होणे, मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे. चिंतन माणसाला महान बनवत असतं. म्हणजे देवापासून आपण फिजिकली शारीरिक दृष्ट्या किती दूर आहोत, मूल्य नाही. तुम्ही मनाने किती त्याच्याशी संलग्न आहे की नाही. तुझे रूप चित्ती राहो, जुना चित्रपट आहे, ब्लॅक अँड व्हाईट, युट्यूबला आहे, संत गोरोबा, नक्की पहा, त्याच्यातलं आहे. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, देहधारी जो त्यासी विहित नित्य कर्म, नाम तुझे घेतो गोरा, गोरा म्हणजे गोरोबा काका कुंभार, नाम तुझे घेतो गोरा, मनोनी आठयाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो. सेवा द्या, चिंतन समयी आणि सेवा देहाने द्या. चिंतन द्या, सेवा द्या. तुकया बंधू म्हणे, भावा मज निरवावे देवा. महाराज मला तुम्ही तुमच्या हाताने देवाच्या हातात सुपूर्त करा. का आपल्याला देव माहिती नाही का? कोणाकडून आले याला मूल्य राहत. सरकारी कार्यालयात आपण एखाद्याचं नाव सांगतो तर लगेच तो सरकारी अधिकारी उठून उभा राहत, दाखला हा लगेच हातात देतो, काय बी पाहिजे है की. एखाद्याच्या तुम्ही कोणाकडून आले याला मूल्य आहे महाराज, याला ताकद आहे की. एखाद्याचं नाव सांगितल्यावर तो सरकारी अधिकारी, तू बाहेर निघ, हे कसं काय? अहो दुकानदाराकडे एखादी बाई आल्यानंतर, एखादी माऊली आल्यानंतर दुकानदार म्हणतो ताई साहेब काय पाहिजे, तर ती सांगते हे पाहिजे हे जे. दुकानदार गोणी भरून देतो आणि मग ती बाई म्हणते काय झाले की, ते आम्ही साहेब पाहू. तो दुकानदार काय म्हणतो, ते आम्ही आणि साहेब पाहून. त्याच्यानंतर लगेच दुसरी माऊली येते, दुकानदार म्हणतो 1 रुपयाचा उधार देणार नाही. कसं काय गड्या? ती कोण आहे? नाही, ती कोणाची आहे, ती याला मूल्य आहे का नाही. तसं कानोबाराय म्हणतात, महाराज मला
तुमचं बनून पांडुरंगाकडे जायचं. मग पांडुरंग माझी उपेक्षा करणार नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मज मग हरी निरवणे म्हणजे पदरी घालणे, निरवणे म्हणजे हाती सुपूर्त करणे. महाराज मी कानोबाय म्हणून मला देऊ नका, मी तुकया बंधू आहे म्हणून मला द्या, मी तुमचा आहे म्हणून द्या. मग काय देवाची बिशाद आहे की मला निघ म्हणेल. तुकया बंधू म्हणे भावा मज निरवावे देवा, मला तुम्ही देवाच्या हाती सुपूर्त करा. आलो दान मागायास थोर करुनिया आस झालेली सेवा देवाचरणी समर्पित करतो, प्रभूचरणी समर्पित करतो. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभू महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, संत श्रेष्ठ श्री जनाबाई महाराज आदी साधू संतांच्या चरणी, बाबा भागवत महाराज, योगीराज तुकाराम बाबा, योगीराज वैकुंठवासी सद्गुरू श्री कदम माऊली बाबा खेडलेकर यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. वैकुंठवासी मामासाहेबांची पवित्र स्मृती असलेला हा पावन परिसर, या परिसराला सुद्धा मामासाहेबांच्या स्पर्शामुळे तीर्थत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून याही भूमीला मी नमन करतो, नमस्कार करतो. हा सप्ताह ज्यांनी सुरू केला वैकुंठवासी सीताराम सेठ भुसे, वैकुंठवासी ज्यांनी हा जोपासला, खूप प्रेमाने आपल्या सगळ्यांना जोडलं. माझ्यावर ज्यांचं खूप प्रेम होतं, स्नेह होता, वैकुंठवासी देवीदास शेठ आणि त्या दोघांचा स्वभाव, त्या दोघांचा वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊन चालणारे आमचे मुकुंद शेठ, त्यांनी हा सप्ताह छानपैकी वाढवलाय, जतन केलाय, जपलाय. आपल्या आजोबांची, आपल्या वडिलांची परंपरा मुकुंद भाऊ जोपासतात. एक तरुण पोरगा आहे तो, पण या काळामध्ये निरीश्वरवादी माणसं झाली, देव मानत नाही असं माणसं म्हणतात. या काळामध्ये या तरुण पोराने, एक वेल सेटल पोराने, उत्कृष्ट व्यवसाय असलेल्या पोराने वारकरी संप्रदायाचा हा उत्सव करावा. त्यासाठी मी या तरुणाचं मन भरून कौतुक करतो, खूप तोंड भरून कौतुक करतो. शेवटी धर्म काय महाराज माहिती का, आपण जपावा लागतो. तो आपण, चाणक्याचा श्लोक आहे. चाणक्य म्हणतो गाईला, झाडाला, धर्माला तुम्ही जपा, त्या तिन्ही गोष्टी वाढल्या की त्या तुम्हाला जपतील. झाड वाढवा, तुम्हाला उन्हात नाही बसू देणार. गाय तुम्ही जपा, ती तुम्हाला उपवाशी झोपू देणार नाही, ग्लास भर तर दूध देईल दुभती झाल्यावर. तसं धर्म आहे, तो तुम्ही जपा, शेवटी आपल्या घरात तो संस्कार आणण्याचं काम करील. हा एक तरुण आमचा मित्र मुकुंद भाऊ ते काम करतायत, मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो. आजची जागराची सेवा त्यांनी मला दिली आणि ही सेवा मला घडली, याहीसाठी मी त्यांचे धन्यवाद अदा करतो. सगळी महाराज मंडळी, नामदेव महाराज या निमित्ताने उपस्थित आहे, वैभव महाराज, सागर महाराज, राहुल महाराज डुंबरे भागवताचार्य येऊन गेले. रमेश साथींची खूप मोठी सोबत आहे. आमचे दगूभाऊ चव्हाणके या निमित्ताने उपस्थित आहेत. रामदासांना खुळे या निमित्ताने उपस्थित, आमचे पंडित भाऊ चव्हाणके, रामभाऊ चव्हाणके आमचे मिस्त्री या निमित्ताने उपस्थित आहे. माधवबा या निमित्ताने उपस्थित आहे. आमचे उद्धव महाराज या निमित्ताने उपस्थित आहे. साथीची खूप मोठी साथ आमच्या मुकुंद भाऊला आहे. निलेश महाराजांची मृदुंगाची सेवा आपण या ठिकाणी मिळवली, ते सेवा करत आहेत. मी तुमची 2-3 मिनिटं घेणार आहेत. 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट, पंढरपूरला शनिवारपासून आता 30 तारखेपासून ग्रामगीता या धर्मशाळेमध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम उत्सव साजरा होतोय, संपन्न होतोय. अधिक मासाच्या निमित्ताने तो उत्सव आहे. सगळा नाशिक जिल्हा त्यात सहभागी आहे. खूप लोक येत आहेत. बस केल्यात, आता केपावाडीवाल्यांनी बस केल्यात. तुम्ही या त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण करा. आजच आम्ही 900 ज्ञानेश्वरी खरेदी केलेल्या आहेत. तेवढे लोक येतील असा आमचा अंदाज आहे, कारण एक 400 लोकांची तर नाव माझ्याकडे आलेले आहेत पारायणासाठी. तुम्ही सुद्धा या, मोठी धर्मशाळा आहे, मोठा परिसर आहे, मंदिरापासून थोडी लांब आहे. लोक वाढली म्हणून आपण आज देवकर वाडा केला होता, तो बदलला. लोक वाढायला लागले, मग ग्रामगीता मोठी धर्मशाळा आहे, 5 एकरमध्ये आहे, ती धर्मशाळा केलेली आहे. तुम्ही सगळे मोठ्या संख्येने त्या उत्सवाला या. आता 30 तारखेपासून, 30 मेला पहिला दिवस आहे. साधू संतांची कीर्तन आहे, जयवंत महाराज बोधलेंचं कीर्तन आहे, ज्ञानेश्वर महाराज नामदासांचं कीर्तन आहे, तुकाराम महाराजांची वंशज कानोबाराय देहूकर त्यांचं कीर्तन आहे. मोठी साधू संतांची कीर्तन आहे. तुम्ही त्या उत्सवासाठी नक्की या. ज्ञानेश्वरी पारायण आहे. त्या उत्सवाला तन मन धनाने सहकार्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी जेव्हा एखाद्या उत्सवाचं निमंत्रण तुमच्यापर्यंत आणतो तेव्हा मी काही गोष्टींना बांधील असतो, पण मी बांधील असलं पाहिजे. 2017 साली मी वडांगळीला आलो. इथं काहीतरी वास्तुशांतीचं कीर्तन होतं, तुम्ही रामभाऊंनी दिलं होतं. रामदासांनी खुळे आणि माझा परिचय नव्हता, दहांचा त्यांचा परिचय. मी सांगितलं, रामदासांनी अण्णा खुळेंनी काहीतरी एक संयोजन दिलं, संत पूजन दिलं. मी रामभाऊ चव्हाणकेंना सांगितलं,
दगूभाऊ रामभाऊ या सगळ्या मंडळींनी 3 गावं मिळून तुम्ही पंक्तीच्या निमित्ताने 53,000 रुपये त्या उत्सवासाठी दिले. मी त्याला बांधलेलं आहे, मी जीवनभर बांधलेलं राहील. आणि तुम्ही कधीही आण मला तो हिशोब विचारा. माझ्याकडे आजही गोणीत भरलेल्या पावत्या त्याच्यात ठेवलेल्या आहेत. त्या पावत्या बुकं फाडलेले गोणीत भरून माळ्यावर ठेवून दिलेत मी. तुम्ही कधी या मला विचारा, मी त्यासाठी बांधलेला राहील. त्या सप्ताह भगवान बाबा सप्ताह केला आम्ही आणि तिथं मी बटाटे उरले मिरच्या उरल्या त्या विकायला गेलो आम्ही. आणि घरून बायकोचा फोन आला मिरच्या घेऊन या. आणि 2 पोते मिरच्या मी विकल्या. 2 पोते मिरच्या विकल्या आणि बायकोचा मला फोन आलेला पावशेर मिरच्या आला. मी त्याच्याकडूनच पावशेर मिरच्या विकत घेतल्या. ह्या जे मिरच्या आल्या 1200 रुपये ते मी सप्ताहाच्या फंडात जमा केले. आणि त्या माणसाने विचारलं पावशेर मिरच्या तुम्ही का घेतल्या? मग याच्यातल्या न्यायला काय झालं? त्याला म्हटलं या सप्ताहाच्या आणि या माझ्या आहे. तो माणूस सोपान नाव आहे त्याचं. आजही मी काही फार बाजारात जात नाही, आता गरज पडत नाही, पण आजही मी जेव्हा जातो सिन्नरला तो माणूस आधी पाया पडतो माझ्या आणि मग माझ्याशी बोलतो. मी बांधलेला आहे. मी जेव्हा तुमच्यापर्यंत एखादा उपक्रम आणतो मी म्हणतो की माझा आश्रम आहे त्यासाठी काही द्या. यंदा शिबिर होतं, दगूभाऊंची पंगत होती. रामभाऊंनी आमच्या शिबिराला, रामभाऊ चव्हाणकींनी शिबिराला पोरांना लागणारे सगळी पुस्तकं दिली, पैसे दिले. या ज्या तुमच्या उपक्रमांसाठी मी बांधलेला आहे, त्याला मी कायम बांधलेला आहे. आणि माझी पारदर्शकता तुम्ही एनी टाईम चेक करू शकता, कायम चेक. काळ तसा आहे म्हणून बोलावं लागलं, 1-2 मिनटं मी जास्त घेतली. मी त्यासाठी बांधलेला आहे आणि त्या हक्काने मी तुम्हाला म्हणतो की या नक्की उत्सवाला या, मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करा, पारायण करा, आपापल्या परीने तन मन धनाचं सहकार्य जेवढं होईल तेवढं करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. विश्वास भाऊ आपणही आहात. सगळ्यांना मी विनंती करतो की त्या उत्सवाला, आपला उत्सव आहे, आपण सगळ्यांनी करून घ्यायचं आहे. हे मी पुस्तक आहे छापलं 4 महिन्यामध्ये. हे मी लिहिलं पै प्रेमळाची वार्ता. त्याच्यात 15 वेगवेगळ्या संतांची चरित्र आहेत. नामदेवरायांचं चरित्र आहे, जनाबाई महाराजांचं चरित्र आहे, निळोबारायांचं आहे, तुकाराम महाराजांचं आहे. त्या अभंगावर त्या संतांचं चरित्र आणि त्या अभंगाचं निरूपण आहे. 200 रुपये मला त्याला, 190 रुपये छापायला मला त्याचा खर्च आला आहे. मी 200 रुपयाला विकतो. 10 रुपये तुमचे माझ्याकडे येतात, ती मी माझ्या आश्रमाच्या बांधकामासाठी वापरतो. माझ्या प्रपंचाला हाही पैसा जात नाही. सगळ्यांनी हे पुस्तक न्या. कोणाकडे पैसे सुट्टे नसतील तर इथं ऑनलाईन पेमेंट आहे शेवटच्या पानावर, तेवढं करा. हे पुस्तक न्या. उत्सवाला नक्की या. 30 मे ते 6 जून या त्या उत्सवाचा काळ आहे. नक्की तुम्ही त्या उत्सवाला या. मुकुंद भाऊ मला या सोहळ्यासाठी बोलावलं, मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो. चाल घेत नाही, उशीर झालाय, माफी मागतो, थांबतो. ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती राया, निवृत्ती राया, विठ्ठल जय जय